हॅलो फ्रेंड्स, ब्लाऊज डिझाईनच्या डे 10 मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोटनेक डिझाईन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे बोटनेक कटिंग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया बोटनेक डिझाईन. तशा पद्धतीने आपण ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे. कटिंग करायची आहे. मेन फॅब्रिकवरती सरळ बाजूने अस्तर ठेवायचं आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन कमरेला शिलाई मारायची. गळ्याच्या आकाराला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची अशा पद्धतीने. इथे आपण शिलाईसाठी 1 इंच मार्जिन ठेवलेलं आहे. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे. अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची. मेन फॅब्रिक अस्तरच्या मापातच कटिंग करायचं. कट पाडून घ्यायचे आणि उलट करून दाब शिलाई मारायची. तर इथे कॉर्नर एकदम व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायचे आहेत. नंतर दाब शिलाई मारायची. दाब शिलाई मारताना अस्तर वरून दिसणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित दाब शिलाई मारायची आहे. त्याचबरोबर कमरेला सुद्धा दाब शिलाई मारून घ्यायची. साईडला अस्तरला शिलाई मारायची. अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. इथे आपण सुईने टाके मारून घ्यायचे. खालती आपण हुक लावण्यासाठी अशा पद्धतीने दुप्पट घडी करायची आहे.
मध्ये सेंटर काढून घ्यायचा, कट करायचं आणि आपण पुढच्या भागाला जसं हुकपट्टी आणि आईपट्टी लावतो त्याच पद्धतीने इथे मागून सुद्धा आपण हुकपट्टी आणि आईपट्टी लावायची आहे. तर इथे मी एक पट्टी आतून ठेवून अर्धा इंच वरून दुमडलेलं आहे आणि अर्धा इंच खालून आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे वाढीव पट्टी तयार करायची आहे. दुसऱ्या साईडने पट्टी जोडताना वरून पट्टी ठेवायची, अर्धा इंच फोल्ड करायचा, अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घ्यायची, नंतर पुन्हा वरून अर्धा इंच पट्टी फोल्ड करायची आणि ती पट्टी डायरेक्ट आतमध्ये फोल्ड करायची. अशा पद्धतीने आपला मागचा भाग रेडी होईल. नंतर सेंटर पासून फोल्ड करून टक्स मारायचे आहेत. याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा टक्स मारायचा. टक्स मारून झाल्यानंतर आपण इथे ब्लाऊजला लेस लावून घेऊया. तर इथे मी लटकनची लेस लावते. अशा पद्धतीने आतून लेस ठेवायची आहे आणि वरून शिलाई मारायची. तर शेपच्या आकारामध्येच इथे आपण लेस लावून घ्यायची. ही लेस मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे. याची लिंक पाहिजे असेल तर खालती मी लिंक टॅग केलेली आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. लेसमुळे ब्लाऊजला एक नवीन लुक तयार होईल. लेस लावताना जास्त घाई न करता व्यवस्थित एकदम फिनिशिंग सहित लेस लावायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन लेसमुळे तयार झालेली आहे. आता आपण वरून सुद्धा एक लेस लावूया. तर इथे मी पूर्ण गळ्याला आणि कमरेला लेस लावून घेते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया पफ्फी बाही फ्री ब्लाऊज डिझाईन कोर्सच्या नवीन व्हिडिओसाठी आत्ताच वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.